श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर आपण आज बनवणार आहोत आंबा पापड किंवा आंबा पोळी, आंबपोळी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. थोडेसे कच्चे आणि थोडासा पिकलेला आंबा घेतलेला आहे. आमच्या घरच्या शेतातीलच आंबा आहे हा. खूप गोड आहे, त्यामुळे हिरवा असेल तरी पण तो खूप असा गोड आहे. आता मी पहिलं आंब्याचं असं छिलटं काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण हे सुरीच्या साहाय्याने असं कट करून घेऊयात. पोळीचा भाग काढून घ्यायचा आणि असे आपण बारीक पीस करून घेणार आहोत. थोडेसे जाडसर असले तरी चालतील, कारण आपण याला चांगलं शिजवून घेणार आहोत एका कुकर मध्ये. दालचिनी टाकूयात आणि 2-4 काळी मिरी टाकलेली आहे. आणि आता एकदम अर्धा कप असं पाणी टाकलेलं आहे मी. आता आपण याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपला आंबा चांगला असा शिजलेला आहे. आता आपण हे एकदम असं बारीक करून घेऊया. सुरुवातीला यामधली दालचिनी जी आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहोत. आपण हे मिक्सरला पण वाटू शकतो किंवा चहाच्या चाळणीने असं गाळून पण घेऊ शकतो. आपल्याला इझी वाटेल ते आपण करूयात. आपल्याला इझी पडेल ते आपण करू शकतो. तर मी असं चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहे. अशा प्रकारे मी सगळा शिजवून घेतलेला आंबा चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तुम्ही हे मिक्सरला लावलं तर खूप इझी पडेल. आता आपण हे एका पॅन मध्ये टाकून घेऊयात आणि याला आपल्याला 5-7 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे. सतत याला हलवत राहायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकूयात. काळं मीठ टाकलं तरी चालेल. मी इथे आपलं रोजच्या वापरातलं मीठ टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण थोडीशी साखर टाकूयात, म्हणजे असा खट्टा मिठा गोड आंबट असा फ्लेवर येईल. सतत हलवत राहायचं, नाहीतर असं थोडंसं बुडाला चिकटत आहे पॅनच्या. बघू शकता तुम्ही असं. आता एका प्लेटला मी असं तेल लावून घेणार आहे. आता आपण यामध्ये शिजलेला आंबा हा टाकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, कलर चेंज झालेला आहे. आंबा पूर्णपणे चांगला शिजला गेलेला आहे. आता आपण हे तेल लावलेल्या प्लेटामध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि तो मी ताटामध्ये पूर्णपणे असा पसरवून घेणार आहे अशा प्रकारे. आता आपल्याला हे फॅनच्या हवेला 2 दिवस तरी कमीत कमी सुकवून घ्यायचं आहे, जेणेकरून साइडने असं आपला जो आंबा पापड तयार होऊन
ऑटोमॅटिक निघेल, किंवा तुम्ही हे उन्हामध्ये 1 दिवस सुकवलं तरी निघून जाईल. हे बघा, अशा प्रकारे 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता. असा मस्तपैकी ट्रान्सपरंट असा आपला आंबा पापड तयार झालेला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. प्लेटला तेल लावल्यामुळे व्यवस्थित निघालेला आहे. दिसायला पण एकदम सुंदर दिसत आहे आपला आंबा पापड. अशा प्रकारे आपण कट करून घेऊयात. तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता. तुम्ही याला तुमच्या आवडीप्रमाणे पाहिजे तो आकार देऊ शकता. बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला आंबा पापड तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट अशी पोळी, आंबा पोळी म्हणा किंवा आंबा पापड तयार झालेला आहे. आता मी हे स्क्वेअर शेप मध्ये असं कट करून घेते. बघू शकता तुम्ही, किती ट्रान्सपरंट काचेसारखी अशी आपली आंबा पोळी तयार झालेली आहे. दिसायला पण मस्त आणि चवीला पण तेवढीच चवदार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता तुम्ही, सेम मार्केटमध्ये मिळतात अशी आपली आंबा पोळी, आंबा पापड तयार झालेला आहे. सेम मार्केटमध्ये मिळतात अशी आपली आंबा पोळी, आंबा पापड तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा या पद्धतीने, खूप छान होतात. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.